नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वाशीमध्ये. वाशीचा एक दंत पाहत आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण कुठं खेतवाडीला जातो किंवा लालबागचा राजा बघतो, तिथं काय जात आहे, इकडे आहे ना वाशीला बाई तेवढे गणपती चांगले तुम्हाला बघायला भेटेल. चांगले मोठे मंडळ आहेत, मग चांगले मोठे मूर्त्या बघायला भेटेल मित्रांनो. तिथं पण चांगले देखावं. आता आपण आलेलो आहे वाशीचा एक दंतला. पहिलं आपण आज जाऊया, नंतर बाहेरचं देखावत आपण. इधर पाड़ा तो वो आदमी हिसाब देगा ना भाई, मेरे पास पैसा वो डायरेक्ट अकाउंट में गया तो ये बोलेगा उससे हिसाब मांगेगा ना उसकी जगह खतरनाक ना. कशी होती मूर्ती बाय? हा, तुला आवडली का? आता जे आपण जी मूर्ती पाहिली, जे गणपती बाप्पा पाहिले, ते होतं वाशीचा एक दंत. तुम्हाला खूप छान अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो. या मूर्तीचा मी व्हिडिओ बनवला होता, पुढे बघू आपण. त्याला मूर्ती एकदम खतरनाक. एक सेकंड भाई. हाँ हमारा पैसा कितना तू कुछ चालू किया अभी मित्रांनो, आपण जो बघितला आता जी मूर्ती होती ती वाशीच्या लाडका होती. त्यांचं आगमन तर आपण काय बघितलं नाही. ती मूर्ती होती वाशीच्या लाडका मित्रांनो. आम्ही पुढे अजून बघायचं म्हणजे मेन मूर्ती म्हणजे मित्रांनो माहीत आहे तुम्हाला, आता आम्हाला जी बघायची आहे मेन वाशीचा सम्राट, ते आपण आगमन त्याचे केलेलं आहे. आणि वाशीचा विघ्न अर्थ तो काय आपण आगमन नाही केलं, तर ते आपण बघायला जाऊया. चला पुढे दाखवू तुम्हाला. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे एकदम मस्त मूर्ती. आता ती बघितली नाही, पण आता लोक म्हणतात की खूप छान अशी मूर्ती आहे. पण त्या मूर्तीचं नाव आहे वाशीचा विघ्नहर्ता. मित्रांनो, जो बघितलं नाही आपण वाशीचा विघ्नहर्ता, आता आपण त्याच्या इंटरग्रेटमध्ये आहे. बघा मित्रांनो, त्यांचे इंटरग्रेट आहे वाशीचा विघ्नहर्ताची. पहिला आपण ना तुम्हाला पूजेची मूर्ती दाखवतो मित्रांनो. सजावट दाखवतो मित्रांनो. वर्ण दाखवतो. तुला खतरनाक समजतो ना.
मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला वाशीचा विघ्न आता? आवडलाच असेल तुम्हाला. खूप छान अशी मूर्ती होती, सुरेख एकदम. असं वाटत होतं बघत राहावं आणि वरती अशी होती तो मूर्ती. आणि लांबून पण बघितलं आपण, जास्त स्निकअप करून नाही, कारण जास्त वेळ नाही आपल्यापाशी. तर बाहेर अजून पुढचे सुद्धा व्हिडिओज बनवायचे आपल्याला, मूर्त्या बघायच्या. चला आता मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे वाशीचा सम्राट. कारण की गेल्या वर्षी आता आपण जे केलं होतं मागाशी, तर वाशी सम्राटचं आपण आगमन केलं आहे मित्रांनो. आणि आता आपण बघायला चाललो आहे वाशीचा सम्राट. खूप छान अशी मूर्ती आहे. आणि कसली मूर्ती बेटा ती? वाशी सम्राट आहे. कशाने बनवली तिला? टिश्यू पेपर. यावर्षीचा नवीन संकल्प घेऊन आले, टिश्यू पेपर. बऱ्याच जागेवरती यावर्षी मला वाटतं टिश्यू पेपरचीच मूर्ती आहे यावर्षी. मोठ्या पण बारीक पण टिश्यू आणि शाडू मातीच्यात. कारण की ना आगमनाचा खूप प्रॉब्लेम होतो ना, त्यामुळं. नाही आगमनाचं नाही, ते चुकीचा खूपच प्रॉब्लेम होतो मित्रांनो. त्याच्यामुळं जास्त करून टिश्यू पेपर आणि शाडू मातीच्याच मूर्ती तयार आहे. अशी मोठी मूर्ती आहे. झोप डोळ्यावलं आहे तरी आपण मूर्ती बघायला चाललो आहे. असेल काय जण गेट बंद केला जाय रे. आणि शांतता राखावी. गेम चालू, गेम परत चालू. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही गणरायाची मूर्ती नक्की कमेंटमध्ये सांगा. महाराष्ट्र कुठला आपला वाशीचा सम्राट आहे मित्रांनो. वडापाव ठीक आहे. कुणा खायचा वडापाव? तुला वडापाव खायचा? तुला वडापाव खायचा? तुला पडली पाऊस आहे मित्रांनो. पावसामध्ये त्रास होतो ना. नाही ना, भेटलं तर बाहेर काय तर खाऊन घेऊया आपण. भूक पण लागलेली आहे. बाहेर नाही तरी बघूया आपण.